ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. हा आराखडा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावरील हरकती आणि सूचना 4 सप्टेंबर 2025 पर्यंत नोंदवता येतील असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 5(3) च्या तरतुदीखाली ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या प्रभागांची संख्या पुढील प्रमाणे निश्चित केली आहे. ठाणे महानगरपालिकेत एकूण सदस्यांची संख्या 131 आहे. एकूण प्रभागांची संख्या 33 आहे. त्यापैकी 4 सदस्यीय प्रभागांची संख्या 32 असून 3 सदस्यीय प्रभागांची संख्या 1 आहे. प्रारूप अधिसूचनेद्वारे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी हा प्रारूप आराखडा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच महापालिका मुख्यालय येथील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, पाचपाकडी, ठाणे येथे हा प्रारूप आराखडा प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात हा प्रारूप आराखडा सर्व नागरिकांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवसात कार्यालयीन वेळेत खुला राहणार आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती आणि सूचना असल्यास त्यांनी त्या आयुक्त ठाणे महानगरपालिका यांच्यासाठी मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र क्रमांक किंवा प्रभाग समिती कार्यालय येथे दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर ठिय्या. विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. दरम्यान आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर 3 मागण्या मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवीन होणाऱ्या भरतीत अनेक वर्ष काम केलेल्या कंत्राटी कामगारांना प्राधान्य मिळावे अशी मागणी केली असून ती पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे केळकर यांनी आंदोलकांना सांगितले. ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने अनेक वर्ष सेवा करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अनेक समस्या भेडसावत असून त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांनी शुक्रवारी मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी बोलताना श्री केळकर म्हणाले, कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत काही अधिकारी झारीतल्या शुक्राचार्यांची भूमिका बजावत आहेत. त्या अधिकाऱ्यांचे पार्सल परत पाठवण्याची वेळ आली आहे, पण कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.
तत्पूर्वी श्री केळकर यांनी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. नवीन भरतीत या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यासह अनेक मागण्या मांडल्या. यावेळी कामगारांचा विमा, किमान वेतन आणि रजा या संबंधित मागण्या मान्य झाल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले. किमान वेतनाचा प्रस्ताव राज्य शासनाने आणला असून तो मंजूर होऊन लवकरच त्याचा अध्यादेश काढावा यासाठी मी पाठपुरावा करत असल्याचे देखील श्री केळकर म्हणाले. महापालिकेत आरोग्य खात्यात कोरोनाच्या काळात देखील जीवावर उदार होऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. या कर्मचाऱ्यांसाठी नवीन भरतीत काही जागा राखीव ठेवण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे श्री केळकर म्हणाले. कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आंदोलनात ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजपा कामगार युनियनचे महेश कदम, दत्ता घुगे, अजित मोरे आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिकेमधले कंत्राटी कामगार हे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत. ही मंडळी 5-5, 10-10, 15-15 वर्ष काम करते आहे. परंतु ज्यांच्या कॉन्ट्रॅक्ट खाली ही मंडळी काम करते त्यांच्याकडनंही त्यांना अन्याय होतो आणि महापालिकेकडनं देखील त्यांच्यावर अन्याय होतो आणि त्याच्यामुळे संतप्त होऊन त्रासून या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी जमले. एक कामगार मित्र म्हणून मी यांच्यामध्ये आलो. आज यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या काही तर त्यांच्या हक्काच्या आहेत की त्यांना वैद्यकीय विमा काढला पाहिजे, त्यांचा विमा असला पाहिजे. तो विमा नाही. त्यांना रजेची तरतूद असली पाहिजे, ती नाही. मिनिमम वेजेस नाही. म्हणजे ही काय मुघलशाही आहे काय? आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आज मला आनंद वाटतो की महापालिकेने या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या मान्य करून त्याचे निर्देश पण दिलेले आहेत. उर्वरित जी आत्ता भरती चालू आहे, पुढे भरती होणार आहे, याच्यामध्ये कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका जी आहे ती रास्त आहे आणि त्या संबंधामध्ये देखील आमची चर्चा झाली आहे आणि त्यांच्याकरता देखील प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे दिलं जाईल. मला असं वाटतं की हा कंत्राटी कामगार जो आहे तो अनेक विभागामध्ये काम करणार आहे. हा कष्टकरी आहे आणि याला पाठबळ देणं, याला योग्य पद्धतीचा न्याय देणं हे खरं म्हणजे महापालिकेचं देखील काम आहे. तुम्ही कंत्राटदारावर असं नुसतं सोडून चालणार नाही. जे कंत्राटदार योग्य ते नियम पाळत नाहीत त्यांना तुम्ही काळ्या यादीत टाका, त्यांना त्या ठिकाणाहून काढून टाका. पण या कंत्राटी कामगाराला योग्य पद्धतीने न्याय द्या, ही आपली भूमिका आहे. आणि पुढच्या काळामध्ये देखील ही एका आशेने, विश्वासाने या ठिकाणी मला कामगार मित्र म्हणून त्यांनी बोलवलंय आणि त्यामुळे निश्चितपणे या आमच्या कष्टकऱ्यांकरता जे म्हणून करता येईल ते पुढच्या काळामध्ये देखील मी करणार आहे. सर, आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेचे अनेक अधिकारी जे भ्रष्ट आहेत ते कुठेही याची सुनावणी करत नाहीत. ते आयुक्तांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करतात, खरी माहिती देत नाही. त्यामुळे हे जे कंत्राटी त्यांना कुठेतरी जागा ती भेटत नाही. अधिकाऱ्यांनी देखील योग्य पद्धतीने यांच्याबरोबर वर्तन केलं पाहिजे. ही देखील माणसंच आहेत, कष्टकरी आहेत, परंतु यांना डावलण्याचा प्रयत्न काही लोक करणारे देखील इकडे आहेत. तर त्यांना योग्य पद्धतीने ते सोडवण्याचं काम जे आहे ते देखील आम्ही निश्चितपणे या पुढच्या काळात करणार आहोत. ठाणेकरांची करुणेसाठी हाक. उपवन तलावाजवळ शांतता आंदोलनातून रस्त्यावरील श्वानांच्या हक्कासाठी एकजूट. रस्त्यावरील श्वानांसाठी आज ठाण्यात प्राणीप्रेमींचा आवाज बुलंद करण्यात आला. सिटीझन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, कॅप फाउंडेशन आणि डॉग मंत्रा या संस्थांच्या वतीने शनिवारी उपवन तलाव, ठाणे पश्चिम येथील एम्फी थिएटर येथे शांततापूर्ण जमाव आयोजित करण्यात आला होता. या शांतता आंदोलनातून ठाणेकरांनी करुणा, मानवता आणि न्यायाची हाक दिली. प्राणी कल्याणाकडे भारताची वाटचाल ही जबाबदारी व काळजीने परिपूर्ण असावी हा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्राणीप्रेमींनी करुणेचा आवाज बुलंद केला होता. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण दिशानिर्देश देऊन रस्त्यावरील श्वानांच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यावर अजून ठोस निर्णय बाकी आहे.
दिल्ली NCRमध्ये शेकडो श्वानांना पकडून न बांधलेल्या शेल्टरमध्ये कैद करण्याच्या आदेशाविरोधात ही कृती होती. या विरोधात हजारो प्राणीप्रेमी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. या प्राणीप्रेमींच्या समर्थनार्थ आज ठाण्यात शांततापूर्ण जमाव करून एक रॅली देखील काढण्यात आली. कॅप फाउंडेशनचे सुशांक तोमर आणि डॉग मंत्रांचे आकाश शुक्ला म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाकडून हा तात्पुरता दिलासा असला तरी खरी उपाययोजना लसीकरण, नसबंदी आणि जनजागृती ही आहे. महापालिका व स्थानिक प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी जागृत करणे. आदेशाच्या अंमलबजावणीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खालील प्रश्न उपस्थित केले. खाद्य केंद्रे ठरवली जात नाहीत तोपर्यंत प्राणीप्रेमींनी काय करावे? आक्रमक श्वान ठरवण्याचा अधिकार नेमका कोणाकडे? नाव आकाश शुक्ला आहे आणि मी एक डॉग बिहेवियरिस्ट आहे आणि आम्ही इकडे ठाणे शहरात काही वर्षांपासून हे जे ह्युमन डॉग कॉन्फ्लिक्ट आहे, श्वानांचं आणि माणसांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतात त्याच्यावरती रेझोल्युशन आणण्याचं आम्ही काम करत आहोत. तर त्या करण्यासाठी आम्ही एक 100 पानाचं एक गाईड बनवलेलं सोल्युशनसाठी आणि त्या गाईडवरती आम्ही ऑलरेडी काम केलेलं होतं. पण जेव्हा हे अन्यायजनक हे झाली, सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय आला, तेव्हा दिल्ली NCR मध्ये सगळे प्रोटेस्ट सुरू झालेले. तसेच आम्ही इकडे मुंबईतही केलेले. पण आता कालच्या निर्णयाने स्टे आल्याबाबत आम्ही एक धन्यवाद करतो कोर्टाचं. पण अजून एक 8 आठवड्यानंतर नवीन हिअरिंग होणार, जिथं सगळे हायकोर्टचे जे आहेत अख्ख्या देशातले सगळे पेटिशन, सगळे पेंडिंग केसेस सगळे सुप्रीम कोर्टला जाणार आहेत आणि तसेच सुप्रीम कोर्ट एक युनिफॉर्म डिसिजन वर्डिक्ट देणार सगळे हिअरिंग झाल्यानंतर आणि ते पूर्ण देशभर ते लागू होणार. तसेच आमचं इकडे आव्हान आहे ठाणे शहरात आणि आपल्या स्टेटला, कारण आम्हाला हे कळण्यात आलेलं आहे की आम्ही एक प्रेसिडेन्स जर चांगला सेट केला, जे आम्ही ठाणे शहरात करत होतो, जर हे स्टेट वाईड इम्प्लिमेंट झालं आणि हे सोल्युशन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले, जे आहे मास अवेअरनेस, मास वॅक्सिनेशन आणि मास स्टरलायझेशन, फोकसिंग ऑन मास अवेअरनेस, जर हे जनजागरूकताचे विषय लोकांपर्यंत पोहोचले, एस्पेशली सोसायटीज मध्ये आणि मुलांकडे, शाळांमध्ये, कारण सगळ्यात जास्त चावण्याची घटना शाळेत मुलांसोबत होतात, म्हणून मुलांकडे हे पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि हे आमचं आव्हान आहे सगळ्या टॉप अथॉरिटीशी की इम्प्लिमेंटेशनची नोंद करावी आणि ह्याला इम्प्लिमेंट सगळीकडे करावं आपल्या स्टेट वाईड आणि आपण कोर्टात हा केस जिंकू. गणेशोत्सवासाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून 2000 अधिक बसगाड्यांचे नियोजन. ठाणे गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. यासाठी ठाणे विभागातील प्रवाशांच्या साठी यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे ST विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये आतापर्यंत 2671 इतक्या बस गाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 206 बस गाड्यांची जादा नोंदणी झाली आहे. कोकणात गणेशोत्सव, शिमगोत्सव, होळी हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये कोकणातील रहिवासी नोकरी व्यवस्थापनाच्या निमित्ताने अधिक संख्येने राहतात, परंतु सण उत्सव साजरे करण्यासाठी ते आपल्या मूळ गावी जातात. या सर्व प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे आणि ST विभाग दरवर्षी अधिकच्या गाड्यांचे नियोजन करत असते. यामुळे प्रवाशांना आधीच आरक्षण करून कोणत्याही त्रासाविना आणि गर्दीविना कोकणात जाता येते. तसेच या अधिकच्या गाड्यांच्या नियोजनामुळे रेल्वे आणि STला प्रवाशांच्या तिकीट आरक्षणातून मोठे आर्थिक उत्पन्न देखील मिळते. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने नागरिकांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.